सख्या रे भाग 8 कोण सरनाईक? दर्शने पटकन विचारलं. तुम्हाला काय करायचं? तुम्ही ज्या कामासाठी आले ते करा आणि निघा, ध्रेया पुढे होऊन रागात म्हणाली. ध्रेया, हेच शिकवल मी तुला? हेच संस्कार दिले का तुला मोठ्यांशी या टोनमध्ये बोलायला? श्रेया रागात तिला दाटवत बोलली. दर्श मात्र पूर्ण गोंधळून पाहत होता. आधीच ही मुलगी कोण? आणि श्रेयासोबत का राहते? काय संबंध आहे तिचा? असे अनेक प्रश्न मनात आले. आली तुझ्या अँग्री मूडमध्ये? मी तुला बरोबर नाव दिलं आहे, अँग्री पांडा. ध्रेया तिला खुन्नस देऊन पाहत दर्शकडे कटाश टाकून म्हणाली. ध्रेया दर्शला रागात पाहून जात होती. तेच. रागू नको, इकडे बस सांगते. श्रेया तिला मांडीवर घेऊन सोफ्यावर दर्शसमोर बसली. ध्रेया तिच्या मांडीवर एकदम गुड गर्लसारखी बसली. तुझ्यासमोर जे बसले ना, हे तुझे मामा आहे, म्हणजे मामू. श्रेया तिची आणि दर्शची ओळख करून देत म्हणाली. दर्श मात्र डोळे विस्फारून अविश्वासाने पाहत होता. अचानक सांगितल्यामुळे गोंधळ उडाला होता. मम्मा, बट तू तर मला फोटो दाखवले, त्यात हे असे नाही दिसत. सेम सेम. ती तिचं डोकं लावत दर्शला पाहत म्हणाली. तेव्हा खूप स्मार्ट दिसत होता, आता थोडा म्हातारा दिसत आहे बस. श्रेयाने दर्शला पाहून त्याची खिल्ली उडविली. तुझ्या भाचीला जवळ नाही घेणार. दर्शला समोर काय चाललंय यावर विश्वास बसत नव्हता. नेमकं काय बोलावं सुचत नव्हतं, पण समोर ध्रेयाला पाहताच वेगळाच आनंद सुखद वाटत होतं. मामू. ध्रेया पळत तिच्या मांडीवरून उठत खुश होऊन त्याच्याकडे झेप घेतली. त्याने अलगद उठून तिला उचलून घेऊन तिच्या गालावर किस केलं. त्याचे ओलसर डोळे सगळ्या भावना व्यक्त करत होते. तो खुश होऊन तिला पाहत होता. मामू, आम सॉरी, मी तुम्हाला ओळखलं नाही. ध्रेया तिचे कान पकडून सॉरी बोलली. दर्शने श्रेयाकडे पाहिलं. अशीच आहे ती, सवय करून घे, श्रेया म्हणाली. तुम्ही प्रिन्सेस आहेत आणि प्रिन्सेस कधीच चुकत नसते. इथून पुढे कोणाला सॉरी बोलू नका, दर्श तिला म्हणाला. नो, अँग्री पांडाने सांगितलं आहे, चूक केल्यास बेझिझक सॉरी बोलायचं, पण चूक नसल्यास अजिबात सॉरी बोलायचं नाही, तिच्या गोड आवाजात ती म्हणाली. तिचे निरागस भाव पाहून श्रेयाचीच छबी दिसत होती. तुझ्यावर आहे, दर्श श्रेयाकडे पाहून म्हणाला. नाही, बाकी गुण तर कपूरचे आहे, श्रेया नाक मुरडत बोलली. त्यावर दर्श हलका हसला. श्रेया, यार ध्रुव बॉस खूप खुश होतील. तू चला पण त्यांना सांगू. श्रेया खूप वाट पाहिली होती त्यांनी या दिवसाची, आणि एवढ्या वर्षानंतर इतकं मोठं सरप्राईज दिल्यावर तर विचारू नको. खूप खुश होतील ते, दर्श एक्साइटमेंटमध्ये बोलून गेला. श्रेया मात्र आट्या पाडून पाहत होती. ती बोलणार तेवढ्यात, वाव, फायनली डॅडी आला, म्हणजे तो आपल्याला सोबत न्यायला आला. आपण आता त्याच्यासोबत राहू. ध्रेया खुश होऊन किंचाळली. ध्रेया, गो टू युअर रूम, श्रेया कडक आवाजात बोलली. मम्मा प्लीज, ध्रेया बारीक तोंड करून बोलली. नो मीन्स नो, श्रेया ठाम होती. अगं पण, दर्श बोलत होता तेच श्रेयाने रागीट लूक दिला तसा तो गप्प झाला. जातेय ना, श्रेया ओरडली. हा चालली. नेहमी दम दे मला, बघून घेईन तुला. तसंही डॅडी आला आहे, तू कितीही नाही म्हण, मी त्याला भेटून राहणार. त्याला भेटण्यापासून कोणीही मला रोखू शकत नाही. तसं केलं तर मी तुझं घर सोडून निघून जाईन. आता तर मामू पण आला, त्याला सगळं माहीत आहे कुठे राहता, काय करता. सो आता माझ्यासाठी त्यांना भेटणं किती सोप्पं आहे. माझा डॅडी आणि मी मिळून मग तुला बघू, मग बघते कसा मला दम देते. ध्रेया भुणभुण करत पायऱ्या चढून मोठ्याने श्रेयाला ऐकू जाईल अशा आवाजात बडबड करत पुढे चालत होती. तिला पाहून श्रेयाने सुस्कारा सोडला. दर्श मात्र एवढ्या वेळ तिचं बोलणं सिरियस होऊन ऐकत होता. आता मात्र तो पोट धरून मोठ्याने हसत होता. त्याचं हसणं पाहून श्रेयाने वेडा असल्यासारखा त्याला लूक दिला आणि सोफ्यावर बसली. झालं की काही बाकी आहे? श्रेया एक भुवई उंचावून बोलली. झालं, दर्श त्याचं हसू कंट्रोल करत बोलला. अगं, ही तर तुला मागे टाकेल, पण काही म्हण, जेवढा तू बॉसला त्रास दिला ना, त्या दुप्पट ही तुला देत आहे. विचारू नको, जिणं मुश्किल करते माझं. तिच्या बापाचा विषय आला की, श्रेया दुःखी होऊन म्हणाली. अगं पण आधी तू रडत होती तर मला कसं मारलं, नंतर माझी ओळख सांगितली तर माझ्याजवळ आली, आणि आता तू तिला तिच्या बापापासून दूर करत आहे तर किती चिडली. मला काही कळत नाही या मुलीचं, एवढीशी आहे, पण अजून किती तो गुरूर आणि राग. दर्शने भुवया उंचावून नकारार्थी मान हलवली. अशीच आहे तीर्थरूप. माझे गुण आहे थोडे, पण बाकी सगळे कपूरचे. तिला मगाशी वाटलं तुझ्यामुळे मी रडत आहे म्हणून तिने तुला मारलं. ती माझ्या डोळ्यात पाणी नाही पाहू शकत. आणि राहिला प्रश्न ध्रुवाचा तर, ती ध्रुवाचा चेहरा आठवत म्हणाली. अगं, कुठे हरवली? दर्शने तिला विचारात पाहून भानावर आणत विचारले. तिचा खूप जीव आहे, जितका माझ्यात तितकाच तिच्या बापात. आणि हो, मी आपल्या फॅमिलीला कधीही तिच्यापासून दूर केलं नाही. मी सगळ्यांची ओळख ठेवली आहे. तिला आपली फॅमिली काय, आपले गाढही ती ओळखू शकते. मी तिच्यापासून काही लपवलं नाही, सगळं सांगितलं आहे. तिची दादी, तिचा काका, काकू, भाऊ, मामा, मावशी, आणि महत्त्वाचं
तिचा बाप वजा याचीही ओळख मी तिच्यापासून लपवून नाही ठेवली. म्हणून तर लवकर अटॅच झाली तुला, श्रेया म्हणाली. मग का सोडून आली? तुला सगळं हवं होतं तरी पण का? दर्शने डायरेक्ट मुद्द्यावर हात मारला. तुला माझी शपथ, जर तू ध्रुवला सांगितलंस ध्रेया त्याची मुलगी आहे, विचारलं तरी सांग, माहिती मिळाली नाही. मला माहीत आहे तो आला आहे. माझी सगळी इन्फो काढून तू इथे आला आहेस. दर्श मात्र चपापला. माझी माहिती काढण्यासाठी मी काय करते? मुलगी कोण आहे तिच्यासोबत मला काही माहीत नाही. एवढे वर्ष त्याच्यासोबत राहिले, पूर्ण ओळखते मी तुझ्या बॉसला, श्रेया त्याच्या मनातलं ओळखून म्हणाली. माझा बॉस तुझा कोणी नाही का? दर्शने तिलाच प्रश्न केला. यावर मात्र श्रेयाकडे उत्तर नव्हतं. तिने नजर फिरवून दुसरीकडे तोंड करून तिचं रडू आवरलं. सांग श्रेया, मी कोण आहे तुझा? बाहेरून एक ओळखीचा भारदस्त आवाज कानावर आला. दर्श मात्र पाहून खुश झाला. श्रेया मात्र गोठल्यासारखी तशीच बसून राहिली. मागे पाहण्याची हिंमत तिची झाली नाही. सबस्क्राईब, लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा.